आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ हडपसर पुणे। नमस्कार, मी सुद्धा महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ हडपसर पुणे। बीड जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे। पोलीस कर्मचाऱ्यानेच 10 लाख रुपयांसाठी पत्नीचा छळ केल्याची घटना उघडकीस आली आहे। या प्रकरणी 4 जणांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही घटना बीड तालुक्यातील पिंपळनेर पोलीस ठाणे हद्दीत घडली आहे। पोलीस कर्मचाऱ्याकडूनच 10 लाखांसाठी पत्नीचा छळ केल्याचा प्रकार समोर आला। या प्रकरणात पिंपळनेर पोलीस ठाण्यात 4 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। रेणुका विनोद कुटे यांनी याबाबत तक्रार दिली होती। त्यांचे पती विनोद कुटे बीड जिल्हा पोलीस दलामध्ये कार्यरत असून सध्या ते पोलीस मुख्यालयात पदस्थापनेवर आहेत। 2021 पासून रेणुका यांचा शारीरिक आणि मानसिक छळ केला जात असल्याची तक्रार देण्यात आली आहे। 4 चाकी गाडी घेण्यासाठी माहेराहून 10 लाख रुपये घेऊन ये असं म्हणत रेणुका यांचा छळ मागील काही वर्षांपासून केला जात आहे। शिवीगाळ करून मारहाण केली, त्याचबरोबर धमकी देखील दिल्याची माहिती त्यांनी दिली आहे। या प्रकरणी विनोद कुटे, सीता कुटे, रोहिणी गाडे आणि गोविंद गाडे या 4 जणांविरोधात पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल नोंदवण्यात आलाय। दरम्यान या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत असून पोलिसांनीच पत्नीचा छळ केल्याने खळबळ उडाली। या प्रकरणी पिंपळनेर पोलीस ठाण्यात 4 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। रेणुका विनोद कुटे यांनी याबाबत तक्रार दिली होती। काही दिवसांपूर्वीच पुण्यातील पिंपरी चिंचवड भागात 23 वर्ष विवाहित वैष्णवी हगवणेनं गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली होती। वैष्णवी ही अजित पवार गटाचे तत्कालीन तालुका अध्यक्ष राजेंद्र हगवणेची सून होती। राजकीय पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबाकडून हुंड्यासाठी वैष्णवीचा छळ केला जात होता। माहेरून पैसे आणण्यासाठी तिला मारहाण देखील केली जात होती। सासरच्या त्रासाला कंटाळून वैष्णवीने आत्महत्या केली होती। वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरण ताजं असताना आता बीडमधून देखील अशीच एक घटना समोर आली आहे। पोलिसांनीच पैशांसाठी पत्नीचा छळ केल्याची घटना समोर आली आहे। आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ हडपसर पुणे।